नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी गुळातली रसरशीत दाणेदार लापशी करणार आहे. गुळातली लापशी ही रेसिपी खरं तर पारंपरिकच आहे. चला तर मग मंडळी, रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे. या भरड्याला दलियाही म्हणतात. इथे मी ही वाटी वापरलेली आहे गव्हाचा भरडा मोजण्यासाठी. याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाच्या भरड्यासाठी इथे मी 3.5 वाटी पाणी गरम करून घेणार आहे. गरम पाण्यामध्ये लापशी ही मऊसूत होते आणि जास्त शिजायलाही वेळ लागत नाही. इथे मी कुकर गरम करून घेतला आहे. कुकरमध्ये मी लापशी करणार आहे. कुकरमध्ये 2.5 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. 1 वाटी भरड्यासाठी पाऊण वाटी साजूक तूप तुम्ही वापरू शकता, पण आम्हाला तूप कमी आवडतं म्हणून मी तूप कमी घातलेलं आहे. इथे मी गव्हाचा भरडा तुपामध्ये घालून घेतला आहे. मंद आचेवर चांगला गव्हाचा भरडा भाजून घ्यायचा आहे. गव्हाचा भरडा भाजताना चमचा किंवा हात अजिबात थांबवायचा नाही. गव्हाचा भरडा खाली लागू शकतो, म्हणून गॅसची आच मंदच ठेवायची. गव्हाचा भरडा भाजला हे कशावरून कळतं? ज्यावेळेस आपण गव्हाचा भरडा भाजतो त्यावेळेस गव्हाच्या भरड्याला आपोआप तूप सुटतं. हे बघा, तूप कसं सुटलेलं आहे, म्हणजे गव्हाचा भरडा चांगला भाजलेला आहे आणि गव्हाच्या भरड्याचा रंगही चांगला चेंज होतो. इथे मला गव्हाचा भरडा भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागलेले आहे. आता गरम पाणी करून घेतलेलं ते मी कुकरमध्ये घालून घेते. कढईमध्ये जर तुम्ही करत असाल लापशी तर पाणी घालताना सांभाळून घाला. कुकर उंचीला उंच असतो, त्यामुळे पाणी सर्व मी एकदमच घालून घेतलेलं आहे. आता कुकरला झाकण लावते आणि फक्त 1 शिट्टी करून घेणार आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आहे. इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कुकरही छान गार झालेला आहे. तुम्हाला शिट्टीवर करून दाखवते. हे पहा, त्यामधला प्रेशर पूर्ण कमी झालेला आहे. आता कुकरचं झाकण काढून घेते आणि चमच्याने थोडीशी लापशी हलवून घेते. हे पहा, लापशी कशी सुटसुटीत आणि मऊसूत शिजलेली आहे. अशी लापशी शिजवून घ्यायची. कुकरमध्ये लगेच शिजली जाते, त्याला वेळ लागत नाही. हे पहा, लापशी कशी मऊसूत शिजलेली आहे. आता पाऊण वाटी गूळ घालून घेते. तुम्ही काळा गूळ वापरू शकता किंवा पिवळाही गूळ वापरू शकता. 1 चमचा वेलची पूड घातली आहे, त्यामुळे लापशीचा वास छान येतो आणि आवडीनुसार काजू बदामाचे काप घालून घेतलेले आहे. आता सर्व साहित्य एकत्र करून घेते. गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची. गूळ विरघळला की आपोआप लापशी सैलसर होते. हे पहा, लापशी तुम्हाला दिसत असेल कशी सैलसर झालेली आहे. आता कुकरला झाकण लावते आणि 2 मिनिट मंद आचेवर फक्त वाफ काढून घेणार आहे. इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कुकरही छान गार झालेला आहे. आता कुकरचं झाकण काढून घेते. हे पहा, लापशी किती छान रसरशीत दाणेदार दिसत आहे. इथे आपली गुळातली दाणेदार लापशी तयार झालेली आहे. आता गरमागरम सर्व करते. मंडळी, पूर्वीची लोक लग्नामध्ये गोड पदार्थ काय करायचा म्हणून लापशी करत असायची. तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. यापूर्वीही मी साखरेमधली लापशीचा व्हिडिओ चॅनेलवर टाकला आहे. आजची गुळातली दाणेदार लापशीची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा. मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू.